मित्रांनो नमस्कार. आपण आज आलो यवत मध्ये. आता सध्या काय शर्यती पावसामुळे बंदच पडल्या. थोडे थोडे चालत्यात पण पावसाच्या वातावरणात दिसणार. आज आपण आलोय यवत मध्ये अण्णा यांच्या गोट्यावर. त्यांचं नाव ऐकून त्यांना समोर बघितलं ते नंदी पण कान टाऊ करतात असं व्यक्तिमत्व हिंद केसरी अण्णा होते. आपण आलो आज त्यांच्या गोट्यावर. थोडस नंदी परत बैलगाडी शर्यती याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपली. अण्णा नमस्कार. नाव माहिती आहे आपल्याला तुमचं अण्णा म्हणून सगळेच ओळखतात वेगवेगळ्या क्षेत्रात. खरं नाव काय सांगतो? माझं खरं नाव परशुराम दोरगे. परशुराम दोरगे. इथंच राहणार. इथंच राहणार. काय सांगतो आता भरपूर मुलाखती वगैरे झाल्या त्याचा काही विषय नाही तुमचा. सुरुवात कुठून झाली काय कसं? सुरुवात आपलं वडकेपासून पहिलं मैदान तिथंच झालं का? पहिलं मैदान हिंद राहिलं. पहिलं मैदान हिंद घेतलं वडकीच्या मैदान. म्हणजे पहिलंच मैदान झालं. पहिलं उलट वडके. त्यानंतर राहते 1-2 मैदान. त्यानंतर सासवडला मैदान राहिली. सासवडला झाली. लगातार दोन्ही मैदानात राहिली. त्यानंतर पुस्तकापासून जायचं. पण आज कोणतं मैदान झालं तिथून पुढे तुम्हाला ओळखायला लागलं? अन्नाळ्यावर म्हणून मोठं नाव झालं. पुस्तगाव. तिथं कोणती गाडी होती? तिथं जालन्याची गाडी होती. आणि आता पहिल्यांदा नाही का गुरु म्हणून बैल आता त्याची गाडी गुरु आणि देवा म्हणून गाडी ती गाडी ती गाडी राहिली. तिथून भरपूर चर्चेत आलं नाव. कारण का वय पण कमी आहे. वय काय आलं आता 21 चांगले आखंड महाराष्ट्रात चर्चेत नाही चांगली ओळखतात. आता नाव चांगलं आहे. आता इकडे गोट तुमचे आता बैल कोणते असतात? पळणारी बैल कोणते राहतात? चालू आहे शंभर घरचा बैल आपली. सरकार पण आहे मला. सरकार आहे आता आपल्या दुसऱ्या वाटा मी तर शंभू आहे. शंभूचं काय तुला बरं पडलं? शंभू आता आता पावसामुळे नाही 4-5 मैदान सगळं राहिलं. आता काय सांगत असतो तुम्ही कायम कंटिन्यू जिथं पळते बोलायला तिथं 3 नंबर जाईल. काय 3 नंबर नाही आता ते म्हणत असेल काय जाईल. 5 मैदान राहिले ना का 5 मध्ये 3च केला. तरी तुम्ही फक्त आता नाही दोन मैदान नाही राहिला. ते भावाने एक तर तुम्ही नाही सगळे बसतात छोट्या काय सांगताल आता बैलगाडी क्षेत्र सुरू झाले कधी कधी गेली तुमची बाल एवढी? वय पण तुमचं कमी पहिली वाटायची जरा गाडी बसायची गाडी मागत पाहिजे वाटायची तरी भीती हळूहळू थोडी भीती. ओळखीच्या मैदानात आता गाडी घेते गाडी वाटायचं आपल्या गाडी घेते नाही वाटायचं. त्याला काय चांगली होती त्या गाड्यांना माध्यमातली गाडी राहिली तेव्हा वाटली यायला आपल्या पण गाडीला गती तेव्हा मात्र भीती घेतली ड्रायव्हर झालं वगैरे अभ्यास चालता का नाही काय परत फेर वगैरे काढता नाही का डायरेक्ट आपलं मैदान असलं गाडीला आठवड्यातून एकदा तरी त्याला आपलं साखराला वगैरे झुकून झालं 15 दिवसामध्ये कोणी टाकायचं. आणि आता सध्याला मध्ये जरा मैदान चालू होतं त्यामुळे गरज नव्हती. मैदानाचा आपलं व्यायाम चालू आहे. मैदानचा व्यायाम झाला. तुम्ही काय करता? कोणतं कष्ट घेताय त्याच्यामुळे काय एवढं यश मिळलं त्याच्यामुळे काय म्हणायचं आता जरा नव्हती काय ओळखीच्या कुठे होत्या मैदानापासून जरा राहिली. आमचं काय नाही आपलं चालले पाहिजे का तसं काय नाही बरं का फक्त जॅकेट घेऊन पाहिजे. जॅकेट घेऊन पाहिजे त्याला गाडी हाणायची गाडी काय तर उगाच थांबतोय गाडी काय उपयोग नाही त्याला. दोन त्याला काय गाडी 2 टक्क्यांनी पुढं पडू पण गाडी कशी सावरते त्याला महत्व. आणि खालून गाडी सुट्टीला तेव्हा गाडी कशा प्रकारे करतात की गाडी खालूनच सोड नाही झाली पाहिजे. पुढे गेल्यावर तुम्ही काय काही पण करू शकता लिहू शकता निकाला. पण खाली काय काळजी घेतात सोल नाही झाली पाहिजे. आणि माझं सांगतो आपल्या बैलांचं आपल्या ते हिशोबाने आपण गाडी सावर त्याला मी त्याला पहिला
काढून घ्यायचं खाली. आणि एकदा गाडी पळवली की मग गाडी हाणायची. पण आता कसं असतं प्रत्येक गाडीत तुमच्या हाताखालची नसेल नवीन नदी येतो दुसऱ्या नदी आणणार आणणार तिथं कसं नियोजन करता येईल. नाही मग तिथं जशी गाडी सुटल तेव्हाच काय सिच्युएशननुसार आता एखाद्या गरीबाच्या गाडी बसताय का आता एवढं नाव झालंय मोठं तुम्ही ठराविक जॉब नाही का ठराविक नंतर तुम्ही कंटिन्यू तुम्हीच बसता त्याच्या पण असं गरीब एखाद म्हणलं तर नाही बसायला लागतं. पण आता एवढं नारायणपूरच्या मैदानात राहील आता पडलो जरा गाडी जरा गाडी आणण्याचं आणण्याच नाही आता इथे मैदान बांधतो. नारायणपूरच्या मैदानात पडलो तर म्हणून जरा गाड्याचं आता नारायणपूरचं माझं कोणती गाडी बसला ते मोठं म्हणून गेलो होता. हा मित्र झेंडा पण ते काय झालं झेंडा टाकलं कळलंच नाही गाडी निम्न गाड्या राहिल्या आता तर निम्न गाड्या सुटल्या नाही गाडी डायरेक्ट फुडली गाडी टाकली गाडी सोडत मागून तोड गाडी काय दुखापत तुम्हाला पायाला लागलं म्हणून जरा गाडी आणून आता क्लिअर. कारण का आता तुम्ही जवळजवळ तुमचं नाव रुपयाला नाव आले वन टाइम आता आता 12 गाड्या त्याचं बसवलेलं आहे त्याची गाडीमुळे फायनल सेमी लोक मारले पुढे काय वाटतं आपल्याला थोडं कमी करावं जर नाही कमी करत तुमचं कशा गाड्या असल्या काय सांगतो. जर गाडी मला म्हणता माझी गाडी जर आपली जी गाडी आपण ती सांगतो जर जरा 2-3 लांब 4-5 गड्डे लांब असले तर आपण हाणाय नाही म्हणतो. लगेच गाडी त्यांची आणायची परत त्यांनी खाली आणायची परत गाडी हात नाही काढलं तर गाडी मला पण म्हणतो गाडी आणली तिथं आपलंच नाव जातं. 4-5 जर गट पलीकडे गाडी असेल तर मग आणतो तसं हाणत नाही लागू पडतो तसं लागोपाठ सिच्युएशन आली आता मयूर शेट पण तुमची घरची गाडी पण आहे आणि जवळचा तुमचा दुसरं नंदी पण आहे जवळचं भरपूर हा हे सलग लागू पाठवाट आली गटात काय निर्णय घ्यायचा किंवा सेमीत आली एका जवळ आता बोरच्या मैदानात चालतं किती आहे 4 गाड्या होत्या 3 आणि ड्रायव्हर दोघांनी मी छोटा ड्रायव्हर माने गावतो अजून तुमचे काय जोडी बोरच्या 7 टीम होते 4 टीम आम्ही दोघांनी काढले 4 टीम दोघांनी त्यांनी 2 टीम काढले मी 2 टीम काढले आणि चांगल्या ज्या गाड्या 1 नंबर करणार होती त्या गाड्यांना मार्च देऊन आणि 4 टीम काढल्या आणि तो 1 नंबर आता पण मागले पण 1 नंबर आम्हीच केला गोडच्या मैदानाचे मैदान झाले ते पण 1 नंबर तुमच्या अपराधी जोडी बोर म्हणजे गुलाल आहे का बरं काय बोर काय लकी आहे काय नाही सध्या तर असा छोट्या आणि जाईन काय राहते एखाद्या मैदान मागे तरी छोट्या राहतो. हा तुमच्या दोघांचं नाव पण चर्चेत छोट्यातून मैदान एखादं उचलं तरी काय छोट्याबद्दल काय छोट्या काय माणूस जिल्हा शांत मारलं तुम्हाला आता क्षेत्रात एवढं प्रशिक्षण कोणी दिलं किंवा पुढं आता कसं असतं नवीन आपण जर माणूस आलो तर आपल्याला कोणाच तरी पाठिंबा पण पाहिजे कोणी पाठिंबा दिला शिकवलं तुम्ही म्हणजे बघत शिकलो मी कुकडं पकडलं असली त्यांचं बघत शिकलो असं पाठिंबा नाही माणसं गाडी हाणायचं म्हणत नाही बाबा आपलं बघायचं माझं कशी गाडी आणतात काय तिथून बस पहिले तिथून बसत होतो उतरायची शक्यतो बसलेले उतरवलेले आले ना तो अनुभव लय वेळा झालेली मला गाडीनं बसवले परत दुसरा ड्रायव्हर चांगला माहिती आला ठीक आहे उतर आमचा ड्रायव्हर आलाय त्याला बसून तिथं असं झालेलं तिथे खतल्यासारखं वाटलं लय वाईट वाटलं एवढं वाईट वाटणार मनाला पुढे जिद्द आता ते म्हणते त्यांना पण आपण नाही म्हणत त्यांना किती कळाली मला किंमत कळली त्यांना पण त्यांना त्यांच्या पण गाडी बसलेली झाली त्यांनी गावली बसली मोकळ्या म्हणून काय सांगतात बैल पाहिजे पण कधी असं वाटतं कधी म्हणजे एक जिद्द आहे बैल पळाला पण तरी पण गाडी राहिली नाही वाईट वाटतं तुम्हाला की बाबा बैल पळतोय पण पुढं कमी राहिली हा वाटतं ना म्हणजे बैल असं काय होतं बैल 100% देतो आणि तिथं नसेल 700 मीटर थोडी गाडी सगळं तिथं जरा वाईट आपली पुढे 50 मीटर थोडा पाय थोडा पुढे राहिलं पुढे ड्रायव्हर तिथं त्या चुकीमुळे वाईट वाटतं आता भरपूर मोठमोठी सोडा
एका दिवशी 4-4, 5-5 महिने चालू एवढे ड्रायव्हर पण तयार झालेत नवीन. तुम्हाला माहिती आहे अनुभव पण मोठमोठे आहेत आणि त्यात तिथं आता त्यांचे सगळ्या तुमची नावं पण आहे. पण तुमच्या मागे ड्रायव्हर होते काय बोलले त्यात काय काय ती आहे तिच्या गाड्या आता प्रत्येक गाड्या कमी आणा कोणी नाही झाल्या ते कधी किस्सा झाला तुमचा? अक्षय नारायणपूरच्या मैदानात पडलो होतो तर गाड्या माझ्या तिला ते बघायचं नाही बघायचं आपली मी नाही कोण कोण नंतर आले जे आपली आहे जवळची त्यांनी केले तुम्ही मग काय लागतात हा सगळं गाडी काय एवढं हा तुम्ही करायचं का मृत्यूच्या बारातून पैसे करून आणणार जॉकेट वगैरे हे तर हे तुमच्या केलं नको एवढं सोपं गाडी आणणं म्हणजे आपलं लक्ष देऊन आणणं आपलं काय कोण बघत नाही नंतर हा कोणत्या पण गाडीवर बसणं आणा गाडी काही विषय नाही तुमची गाडी आपलं कशी आहे नीट आणलं नाही तर जसं आणतो पुढे एखादा समोरचं आपलं पुढं पुढं आडव आला तरी नाही आणतो त्याला काय असतं घरची काय काळजी करते नाहीच म्हणतात की बाबा नको जाऊ ते काय पडलं होते लागणार नको म्हणतो आता आता तर सध्या घरची तरी घरचे कसे काय घरचे कसे काय घरची काय नाही सध्या तर कोण नाही काय म्हणत आता म्हणतो घरची परिस्थिती घरचा आर्थिक ह्याच्यावर निघतो का सगळं आर्थिक परिस्थिती मला घरची म्हणतात काय तो कशासाठी करतोय मी करतोय ना त्या पैशासाठी नाही मग आपल्याला घरी सगळे घरचे म्हणतात कशाचं घरी नको म्हणते झालं पण मला आवड आहे काय कसं काय म्हणणार आपलं पप्पांपासून आम्हाला घरच्यांना पहिल्यापासून हा नाही आता बघतो त्याच्याकडे पाचशे आलं काय त्याच्यात माहिती आहे तुम्हाला पण काय सांगायचं पण आता किती वर्ष झालं मी पण त्या 8 वर्षात आलं ओळखीला किती आलं 30 होतं म्हणजे आता बघा 12 तास काम करायचं म्हणलं ना तरी 10-15 हजार पगार माणसं पाहिजे आणि मग जॉबला एवढं प्राधान्य आहे एवढं 30-40 हजार भरपूर नाही तेवढं रिस्क पण आहे ना रिस्क पण हे जे 500 जे काम करतात ना ते ते सुखच आहे ना काही रिस्क नाही काय नाही पण हे जे आहे ते मारण्याच्या काळात तुम्ही जे बसवायचं सगळ्यात पाऊल ठेवायचं म्हणजे मार्ग काही आता कोणती गाडी आहे तिला जास्त स्पीड लागलं आज कुठेगावला राहिलं होतं सगळ्यात टॉप आणि त्याच्यानंतर कधी जात होती का छकडा उडतो का असं एवढं स्पीड लावून पण जेव्हा गाडी शंभूची गाडी असेल हा तेव्हा सध्या जे विषय एअरफिलचा विषय असेल तेव्हा चालू नाव ठेवतो एअरफिल नाव ठेवलेलं आहे त्यांनी चांगलं म्हणजे आमचं तेव्हा सगळं मला लावते ना आमचं नाव राखलं आता नाव काय एवढंच नाव सगळीकडे तुमचा पहिला गल्ला सुद्धा वाटतं गल्ला तुमच्या त्याच नावाने गाड्या शिकलेला पाहिजे पहिल्यांदा मग त्याच्यात नाव तुम्ही त्याच्यात नाव ओळख त्याच्या नाव आहे ना त्यामुळे ग्रुप एवढची ओळख पण म्हणायचं आणि आता त्यात आता दुसरी ओळख म्हणजे तुमच्या नावाने झाले आपल्या नावाने पहिली काय स्थिती होती ना आता गावात काय स्थिती गावात बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एवढं त्या गावाला ओळखीच नव्हतं आपलं नाव आहे ते एवढं चांगलं आपल्याला करत होतं ते गावासाठीच करत होतं माझ्या गावाचं नाव तर आता महाराष्ट्रात चांगलं महाराष्ट्रावर तुम्ही गावाचं नाव चांगलं पण गावात कसे काय वागले गावात आता म्हणजे चांगलं प्राधान्य पहिल्यापेक्षा बाबा पहिल्यांदा कसं असतं नवीन चालू झाल्यावर बाबा हे जात काहीतरी करते काम धंदा करत नाही जातो म्हणायचे आता पुढे चाललाय काय नाही त्यांना सांगितलं बाबा असं आता पण बाबा चांगलं करते नाव केलं असा अनुभव आला म्हणा अनुभव त्यातून सगळं आता बदल घडलाय आणि विचार पण सगळ्यांचा बदल झाला सगळ्यांचा विचार बाकी पोरं येतात का नाही मागे तर मला पण शिकवलं आता तर मैदानात तर सगळे म्हणतात तुम्हाला ड्रायव्हिंग करायची सांगतो बाबा आधी पाहिजे बघत
हा. तिथं बघून तिथं एवढं रिक्स बारक्या गेम चुकीचे. तुमच्या मागे कार्तिक ड्रायव्हर तुमचं ते पारगावचं साई ड्रायव्हर पारगावचं चांगला होता ट्रेन काय म्हणतात बैलगाडी क्षेत्रात असं कोणतं टॉपचे जॉब काय वाटतं तुम्हाला सध्या सांगा आत्ता ते आहे सांगा छोटे ड्रायव्हर माझे मित्र तुमचा गडे काय ना काय म्हणता 25-30 मैदान झाले लगातार बोलाले त्याच्यामुळे त्यांचं कष्ट पण तेवढे मी सध्याला महाराष्ट्र टॉपला तर त्यालाच म्हणाले आणि असं नाही की बाबा ते बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर बोलावत राहते प्रत्येक ड्रायव्हर बोलायला राहते टॉपचे पण त्यांचं कसं आहे की एकाच बैलाला बोलावं लागते फिक्स जो टॉपला बोलतो त्याच्या बोलावं लागतं छोट्या ड्रायव्हर म्हणायचं असं आहे की तो कोणत्याही वेगवेगळ्या बैलांच्या बोलावं वेगवेगळ्या बैलांच्या बोलावं एकावर नाही कधी पण बघा आजच्या मैदानात वेगळ्या बैला दुसऱ्या गाडी असतील तर दुसऱ्या मैदानात दुसऱ्याच गाडी असते कधीच नाही एका गाडीवर कधीच नाही दिसणार बघा आणि कायम त्याचे 2 ते 3 सेमी पास असते 2 सेमी तर हमखास पास करणार म्हणजे प्रत्येक मैदानात छोट्याचं नाव आहे 1-2 गाडी तर पास करणारच ते फायनल साठी महाराष्ट्रात सध्या 1 नंबरला तर त्याच्यात नाव देऊ बाकी आता पुढे मोठमोठे मैदान आहे पेड मोठे मैदान पावसामुळे होईल का नाही सांगता येत पण तुमचं निश्चित तिथलं पण नियोजन असेल काय घेतलं मैदान मी 2 गाड्या घेऊन जायचं पण चांगल्या गाड्या घेऊन जायचा आत्ताच नियोजन झालं एवढं लवकर नियोजन माणसं तुमच्यावरची ते मागत होती त्यांच्या पण चांगला समोर झालं आणि आता संघटनेचा वर्धापन दिन येतो तुम्हाला माहिती आहे ना आमच्यापेक्षा पण नाही का हेल्मेटची सक्ती करायची ठरवली मुंबईत हेल्मेटची सक्ती झाली तिथं कारवाई पण झाली नाही घातले आता आपल्या इकडे हेल्मेट ते चांगलंच आहे पडलं गेलं लागायला होते त्यापेक्षा त्यांनी जरा सुरक्षित आहे का तुम्हाला बरोबर हा बरोबर काय नाही का प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम आहे ते काय फिट बसते बिंदूरची पण माहिती विंडोर चालू झाले आता पावसामुळे जरा तुम्ही पण तुमची फाटी तयार करताय म्हणता हा एवढची पण फाटी चालू होईल एवढे 8-9 दिवसात आता पावसामुळे थोडं नाही पण काम चालू होईल 1-2-3 दिवसात तर फाटी काम चालू होईल आणि आमचं कसं सीझन संपला सीझन तुम्हाला माहिती आहे किती दिवस असतो आणि पावसाचा सीझन चालू झाला कुठेतरी तुम्ही थांबता का नाही हा पावसाळ्यात आता तर आरामात असतो पावसाळ्याची कवचित एखादा 15-20 दिवसात माझ्या नाश्ता पावसाळ्यात आणि ते पण पावसामुळे कॅन्सल होते नाही होते त्यामुळे सवय मोडली काय नाही आणि ते स्टॅमिना राहतो का तेवढं स्टॅमिना राहतो आणि हात बसलेला असतो ना त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि शक्यतो फेऱ्या वगैरे चालूच असते बाकी कोणाला आता नवीन वाचले त्यांची फेऱ्या चालू असते त्यामुळे नाही काय सवय राहते थोडंफार होतं पण नाही एवढं काही नाही आपला 100चं उदाहरण घ्या त्या दिवशी जिंकून आला काय सांगता तुम्ही म्हणजे जिंकला विंकला घरी घरी काय कसं काय नियोजन असतं काय जिंकला गुलाबात राहिला तुम्ही सांगून बोलायला जातोय का सांगून 1-2 राहायचं राहिलं 2-3 वेळा तर राहिलाय आज राहणार तर आमचा हा आणि छोट्या जर म्हणलं ना व्हायचं त्याला आज ठेवणार छोट्या ठेवतो 100% छोट्या सांगतो गाडी त्याची फिक्स सांगतो भले तुमच्याकडे असतं तरी तुमचा विश्वास छोटा ठेव तू बैल बोलतो त्याला तेवढं माग गेलं तरी बैल ठरता का त्याच्या आवाजाने आणि आम्ही रोज त्याला खाणे ना आमच्या त्यामुळे ते आम्हाला घेत नाही काढताना आवाज पण बैल आवाजामुळे तो वाटेल आला ना बैल ते बैल असा टावरावर वाटे आता आला ना इकडे ते बैल त्याकडे असा टावरावर एवढं घेतो त्याला बसवतो पुढलं कसं काय नियोजन असं मोठी मैदान पण तुम्ही करणार आहे वासर पण शिकवताल का कसं काय शेतीचं आपली घरची घेतो आपण वैयक्तिक आणि दुसरे सांभाळ वगैरे नाही कारण की आपल्याला आपला मोठा आहे व्यापार पण करताय व्यापार एकदम ही वासर आपण घेऊन विकणार चांगली क्वालिटी असते देऊन टाकतो म्हणजे असे 2-3 वासर चांगले टॉप दिले पाहिजे आम्हाला सोबत असतील कोणतं बैलगाडी चक्कर झाल्यावर मागतो थोडा आता लेटेस्ट डोळ्यात आसू आणणार म्हणा किंवा मला आठवण येत राहील पुसेगावचाच राहिला होता तिथं म्हणजे राहणं पहिल्यांदाच गेलो तिथं पहिल्यांदा गेलो तिथं पण 3च खेळतात 3 नंबरला की म्हणा पुसेगावची पुनर्वृत्ती होईल काय वेळेस परत एकदा होईल ना जिद्द ठेवली ना करणार जिद्द तुमच्या दिसत ते आता नाही वाढली पण आपण जाणार चांगलं पहिले पैर करून जायचं
काय बैलगाड्या क्षेत्रात काय बदल केले पाहिजे तुमच्या अंदाजाने? आता तर सध्या चांगली चालली वगैरे होतं ते ड्रायव्हरांचं हेल्मेटचं वगैरे तेवढा बदल झाला पाहिजे. तो नक्कीच होईल. नक्की झालं पाहिजे. ते झालं की सध्या ते चांगलं चाललंय. मयूर शेड आहे आपल्यासोबत. अण्णा आणि मयूर शेड असं नातं आहे की जिथं अण्णा असेल तिथं मयूर आहे, मयूर शेड असेल तिथं अण्णा आहे. आणि अण्णा तुमचा पण बैल आहे आपला सरदार. सरदारचं कसं काय नियोजन अण्णाच करतो कसं काय असतं? छोट्या दोघं काय सांगाल अण्णा बरं तुम्ही लहानपणापासून किंवा तिथे आम्ही पण भरपूर ठिकाणी ऐकलंय की अण्णाला भरपूर गाड्या असतात तिथे तुम्ही त्यांना खाणं पिणं गावत नाही का खाली जा म्हणता एवढं प्रेम आहे. घरचा माणूस मला घरच्या माणसाने काळजी घेतली पाहिजे. बाहेरची काय तेव्हा आज आहे आज आपलं कायम सुरू आपल्या सोबत होतं. आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. अण्णाला कसं काय शिकवणी झाली किती त्रास झाला तुम्ही आता बघितलं असेल. हा तुम्ही सुरुवातीपासून सोबत नाही नाव केलं का तुमचं व्यवस्था? त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यामुळे ते काय पूर्व ओळखत नव्हतं आम्हाला. त्याच्यामुळे ओळख आमची निर्माण झाली नसते. जाईल त्या मैदानात जे आमची ओळखीच नाही ती पण लोक आम्हाला ओळखतात. म्हणजे हा मोठेपणा आहे म्हणायचं अण्णाने एवढं कमावलं या क्षेत्रात. मित्रांनो चला आता भरपूर टाइम दिला अण्णाने आपल्याला आणि इथून पुढे पण आपण त्यांच्याशी बोलूच. म्हणजे इथून पुढे अशा व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.